नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत गाव नगरसोल या ठिकाणी, तालुका येवला, जिल्हा नाशिक या गावामध्ये आपण पाहणार आहोत कॅप्सूल नुजुडू सीड्स कंपनीचं NMH 4786 या वाणाचा प्लॉट पाहणी करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा जो प्लॉट लागवड केलेला आहे, हा शेतकऱ्यांचं नाव जे आहे हे बाळू कांडेकर नावाचे शेतकरी आहेत। गाव नगरसोल नावाचं गाव आहे। या गावामध्ये हा कॅप्सूल नावाचा वाण लागवड केलेला आहे। 1 एकर क्षेत्रावरती या वाणाची लागवड झालेली आहे। लागवडीची तारीख 9 जून 2024 आहे। पिकाचं वय आजच्या दिवसाला जवळपास 92 दिवस एवढं झालेलं आहे आणि 2 फूट बाय 10 इंच या अंतरावरती ही लागवड केलेली आहे। तुम्ही पाहू शकता अप्रतिम अशा पद्धतीचं कॅप्सूल वाण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। टोकापर्यंत भरलेले दाणे आणि मोठ्या आकाराचा कणीस या ठिकाणी हा कंपनीचा आपण USP लावलेला आहे। या वाणाविषयीचा तुम्ही पाहू शकताय टोकापर्यंत भरलेलं जे काही दाणे आहेत हे दाणे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि अतिशय मोठ्या आकाराचं जे कणीस आहे हे कणीस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय सुंदर अशा पद्धतीचं हा मक्याचा प्लॉट जो आहे। त्याचबरोबर या वाणाचं दुसरं वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक नारंगी दाणे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला पूर्ण जे काही कंस आपण ओपन करून दाखवलेले आहेत, या ठिकाणी आकर्षक नारंगी दाणे जे आहेत हे आकर्षक नारंगी दाणे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। त्याचबरोबर या कॅप्सूल वाणाची जी खासियत आहे ही आतील बिट्टी जी आहे ती अतिशय बारीक अशा पद्धतीची ही आतील बिट्टी आहे आणि आतील बिट्टी बारीक असल्यामुळं निश्चितच सेलिंगची जी टक्केवारी आहे ती खूप चांगल्या पद्धती आहे। कॅप्सूल आकाराचे आपल्याला हे दाणे मिळत आहेत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला दाणे पण दाखवलेले आहेत। सुंदर अशा पद्धतीचा हा मक्का आणि दाण्याची टक्केवारी जी आहे ती अप्रतिम अशा पद्धतीची ही दाण्याची टक्केवारी या मकामध्ये आहे। त्याचबरोबर झाडाची जी उंची आहे ती उंची तुम्ही पाहू शकताय मध्यम आकाराची जी उंची आहे ती उंची या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर लागवडीचं जे अंतर आहे ते जवळपास 2 फुटाची सरी आणि 10 इंच अंतर, 2 रोपातील अंतर अशा पद्धतीची ही लागवड या मकाची करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीचा हा टोटल कॅप्सूल 1 एकरमध्ये लागवड केलेली आहे। तुम्ही पाहू शकताय याच जागेवरती आत्ता फील्ड डे घेण्यात आलेला आहे आणि पंचक्रोशीतली शेतकरी त्याचबरोबर विक्रेते हे पण या ठिकाणी आलेले आहेत आणि या व्हरायटीचं चौथं वैशिष्ट्य म्हणजेच कणसाचं मजबूत आवरण। तुम्ही पाहू शकताय हे जे काही कणीस आहे हे कणसाचं जे आवरण आहे हे आवरण मजबूत असल्यामुळे याच्यामध्ये पाणी वगैरे जे आहे हे पाणी जाणार नाही आणि त्यामुळं आपलं कणसाचं संरक्षण होईल, कलर वगैरे डॅमेज होणार नाही आणि कलर चांगला राहिल्यामुळं निश्चितच आपल्याला येणारा जो बाजारभाव आहे तो बाजारभाव अप्रतिम अशा पद्धतीचा मिळेल। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा कॅप्सूल वाणाचा पूर्ण डेकोरेट केलेला प्लॉट आणि याच ठिकाणी आपण आत्ताच जो आहे तो फील्ड प्रोग्राम झालेला आहे। इकडं तुम्हाला जो प्लॉट आहे ओपन करून ठेवलेला आहे तो प्लॉट पाहू शकता तुम्ही। अतिशय सुंदर अशा पद्धतीचा प्लॉट, पूर्ण टोकापर्यंत भरलेले दाणे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि तुम्ही पाहू शकताय कणसाचं जे काही प्लेसमेंट आहे प्लेसमेंट खूप चांगलं झालेलं आहे। खूप मोठ्या अशा आकाराचा कणीस आहे आणि ओपन जर करून पाहिलं तुम्ही तर पूर्ण दाणे जे आहेत ते टोकापर्यंत भरलेले दाणे तुम्हाला या ठिकाणी दिसतील। पाहू शकता मित्रांनो तुम्ही अतिशय टोकापर्यंत भरलेला हा भरगच्च अशा पद्धतीचं कणीस या ठिकाणी मिळत आहे आणि पाहू शकता अतिशय मोठ्या अशा पद्धतीचं हे कणीस या ठिकाणी आपल्याला दिसत आहे।